पत्नीला वाममार्गाला लावण्याच्या संशयातून आदिवासी महिलेची कुऱ्हाडीने निर्घृण हत्या. यवतमाळ जिल्ह्यातील मुळावा येथील घटना. पत्नीला वाममार्गाला लावत असल्याचा संशय मनात धरून शेजारी राहणाऱ्या आदिवासी महिलेची घरात घुसून कुऱ्हाडीने निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना यवतमाळ जिल्ह्यातील मुळवा येथील शांतीनगर परिसरात घडली. या प्रकरणी फोफाळी पोलिसांनी आरोपीला अटक केली असून हत्येसह अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान मयत महिलेने याच आरोपी विरोधात महिनाभरापूर्वी तक्रार दिल्याची बाब समोर आल्याने पोलिसांच्या प्रतिबंधात्मक कारवाईबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. मृत महिलेची ओळख रखमाबाई सरकुंडे अशी असून त्यांचा मुलगा लक्ष्मण सरकुंडे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी गजानन डांगे याला मृत महिला आपल्या पत्नीला वाममार्गाला लावत असल्याचा संशय होता. या संशयातून त्याने रखुमाबाई झोपेत असताना त्यांच्या डोक्यावर कुऱ्हाडीचे वार करून त्यांची हत्या केल्याचा आरोप आहे. घटनेनंतर रखुमाबाई यांचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात आढळून आला. माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी अमर मोहिते, पोलीस निरीक्षक निलेश शेंबडे आणि फॉरेन्सिक पथकाने घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. मृतदेह शवविच्छेदनासाठी उमरखेड उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला असून फोफाळी पोलीस पुढील तपास करत आहेत. प्रशांत देशमुख, संवाद मराठी लाईव्ह, यवतमाळ. श्री गणपती संस्थान महड, तालुका खालापूर, जिल्हा रायगड. श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय, स्वच्छता आणि 24 तास गरम पाणी. सीसीटीव्हीची नजर. आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा 02192 26 69 12 72 76 47 38 54.